ऋषी पंचमीच्या निमित्ताने अशाच एका ऋषितुल्य संतांची ओळख आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. महाराष्ट्राला संतांची एक दीर्घ परंपरा आहे. हे सर्व संत भक्ती आणि प्रेमाच्या आधारावर सजीवांना शाश्वताशी जोडण्यासाठी या भूमीवर अवतरले आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे मानव जातीच्या हितासाठी परमपूज्य माई महाराजांचा जन्म मराठवाड्यातील जनकपुरी म्हणजेच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जालना येथे झाला. शके 1863 ज्येष्ठ पौर्णिमा 8 जून 1941 ही तारीख होती, जेव्हा परमपूज्य माई महाराजांचा जन्म जालना येथील कुळेश्वर गल्ली येथील श्रीमान उत्तमराव रेंगे आणि सौ रमाबाई रेंगे यांच्या वाड्यात श्री दत्तपंत रावजीपंत काजलकर महाराज आणि सौ भागीरथी दत्तपंत काजलकर महाराज यांच्या पोटी झाला. परमपूज्य माई महाराजांचे बालपण गौरवशाली होते, कारण त्यांना बालपणापासूनच अध्यात्मात रस होता आणि हे त्यांच्या सर्व कार्यातही दिसून येते. त्या मुक्ती घेऊन जन्मल्या होत्या, पण मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी पंचभूतात्मक शरीर धारण केले. बालपणी त्यांना मायादे असे नाव देण्यात आले. साधारणपणे लहान मुलांना खेळण्यात रस असतो, परंतु परमपूज्य माई महाराजांना लहानपणी देवीच्या मूर्ती तयार करण्यात, देवीचे पूजन करण्यात आणि त्यांच्या मैत्रिणीसोबत देवीची पूजा करण्यात रस होता. लहानपणापासूनच लोकांना हे स्पष्ट होते की परमपूज्य माई महाराजांमध्ये काही आध्यात्मिक शक्ती आहे. त्या नेहमीच त्यांच्या मैत्रिणींना वेढलेल्या असत आणि कधीही एकट्या खेळत नसत. म्हणून त्या एक उत्तम नेत्या आणि लोकांचे संघटक होत्या. त्या जालना येथील कुळेश्वर गल्लीतील रेंगेवाड्यात वाढल्या. परमपूज्य माई महाराज फुगडी, झिम्मा, सागरगोटे, गाठोडे, लंगडी, लेझिम, कबड्डी, टिपऱ्या, पौली, विटीदांडू, खो खो, दोरीवरच्या उड्या इत्यादी खेळ खेळत असत. माई महाराजांना लहानपणापासून अन्नदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांना अन्नदान करण्याची आवड होती. त्यांचे वडील हे उत्तर गल्ली येथील सेलप्पा वाघमारे यांच्या हॉटेलमधून चिवडा, केशरी, बर्फी, सेव इत्यादी खाऊ आणत असत. ते पुढे परमपूज्य माई महाराजांना विचारत असत की मायादे, तुम्ही हे तुमच्या मित्रांना वाटणार आहात का वाटून टाकू? मग परमपूज्य माई महाराज त्यांच्या मैत्रिणींना वाटून देत असत. त्यांच्या मैत्रिणीसोबत जेवण आणि आनंद वाटणे त्यांच्यासाठी नेहमीच खूप महत्वाचे होते. परमपूज्य माई महाराजांबद्दल आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा त्या त्यांच्या परिसरात पाहत किंवा ऐकत असे, तेव्हा त्या मध्यस्थी करत आणि सर्व भांडणे थांबवत असत. त्या हे भांडणे अत्यंत दयाळूपणे, प्रेमाने आणि गोडीने सोडवत असत आणि यामुळे लोकांना आश्चर्य वाटायचे. शिवाय त्यांना या लहान मुलाचे विचार आवडायचे आणि प्रसंगावधानाने दोन्ही गट त्यांच्या भांडणाचे कारण विसरले जायचे. परमपूज्य माई महाराजांचे लहानपणापासूनचे आवडते अन्न म्हणजे ज्वारी भाकरी, लाल मिरची चटणी आणि डाळ. त्या या अन्नाचा आस्वाद घेत असे आणि त्यांच्या सर्व भक्तांना आनंद संजीवनी देत असे. माई महाराज त्यांच्या मैत्रिणींसोबत भुलाबाई खेळत असत आणि कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा करत असत. त्या दिवशी सर्व मैत्रिणी त्यांच्या भोवती बसायच्या आणि त्या देवी भजन म्हणत असत. या भजनांच्या आवाजाने संपूर्ण कुळेश्वर गल्ली दुमदुमून जायची आणि श्रोत्यांना दिव्य आनंदाचा दिव्य अनुभव देत असत. अशा प्रकारे बालपण अध्यात्म्याच्या असाधारण सुगंधाने भरलेले होते, जे दूर दूरपर्यंत वेगाने पसरत असे. त्या नेहमीच एकतेच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांना एकत्र आणण्याच्या तत्वावर विश्वास ठेवतात. परमपूज्य माई महाराजांचे वयाच्या 9व्या वर्षी कालीगव्हाण येथील श्री एकनाथराव रुद्रेश्वर यांचे पुत्र श्री पद्माकरराव रुद्रेश्वर महाराज
यांच्याशी झाले. लग्नानंतर परमपूज्य माई महाराज आणि श्री पद्माकरराव रुद्रेश्वर महाराज जालना बसस्थानकाजवळील उत्तर गल्लीतील श्री रामशास्त्री शेळगावकर यांच्या वाड्यात राहत होते. परमपूज्य माई महाराज आणि त्यांचे पती खूप कठीण जीवन जगले, परंतु समस्या काहीही असो त्यांनी कधीही इतरांशी त्याची चर्चा केली नाही. श्री धुंडीराज महाराजांच्या आशीर्वादाने ते जे काही मिळाले त्यात समाधानी जीवन जगले आणि आजही परमपूज्य माई महाराज अतिशय साधे जीवन जगतात. त्या नेहमी म्हणतात की श्री धुंडीराज महाराजांची कृपा सर्व भक्तांवर आहे. त्या काळात श्री पद्माकरराव रुद्रेश्वर महाराज वेद पाठशाळा चालवत असत, म्हणून जालना शहराबाहेरूनही विद्यार्थी येत असत. त्यांच्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थिनी त्यांच्या सोबत राहत होत्या आणि परमपूज्य माई महाराजांनी त्यांना आईची माया लावली. आईच्या प्रेमाने त्यांची काळजी घेतली. कधी कधी त्या उपाशी राहिल्या, पण त्यांच्या मुलांना योग्य पोषण मिळावे याची काळजी घेतली. आता यातील अनेक विद्यार्थी नोकरीनिमित्ताने परदेशात गेलेले आहेत. माई महाराजांच्या वडिलांना असे वाटायचे की आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकाच गुरुचा गुरुमंत्र घ्यावा, म्हणून परमपूज्य ताई महाराज आणि माई महाराज यांनी सद्गुरू धुंडीराज महाराज कवीश्वर यांच्याकडून गुरुमंत्र घेतलाय. श्री दत्तोपंत काजलकर महाराज हे त्यांच्या गावाचे कुलकर्णी आणि पटवारी म्हणून काम करत होते. तथापि त्याहूनही अधिक ते संत म्हणून ओळखले जात होते आणि आदरणीय होते. त्यांना अध्यात्माकडे खूप ओढ होती आणि त्यांनी 13 कोटी वेळा रामनाम जप, भगवान रामाच्या नावाचा जप पूर्ण केला होता आणि त्यांच्या भक्तीचा प्रसाद म्हणून त्यांना भगवान रामांकडून साक्षात्कार मिळाला. त्यांना रामलीला विद्या, अरबी विद्येच्या गूढ ज्ञानाचीही चांगली माहिती होती. समाजातील विविध लोक त्यांच्या वैयक्तिक तसेच सामाजिक समस्यांबद्दल नेहमीच त्यांच्याशी संपर्क साधत असत आणि त्यांना श्री काजलकर महाराज नेहमीच उपाय सांगत असत. त्यांना देवळगाव राजा श्री धुंडीराज महाराज यांनी गुरुमंत्र दिला आणि आशीर्वाद दिला. त्यांची पत्नी सौ भागीरथीबाईंनाही आध्यात्मिक दृष्टाकल होता आणि त्या त्यांच्या पतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांची सेवा अतिशय दयाळूपणे करत असत. त्यांच्या घरी धार्मिक विधी, जप, भजन, पूजन, संत सेवा आणि अतिथी सेवा असे कार्यक्रम सतत होत असत. अशा या काजलकर महाराजांच्या आध्यात्मिक घरात आमच्या गुरुमाता परमपूज्य माई महाराजांचा जन्म झाल्याचे आम्हाला भाग्य लाभले आहे. धन्यवाद.